श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 8. श्री गुरुदेव दत्त. गुरुपूर. गुरुपुरात एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी अंबिका ही अत्यंत सुशील व पतिसेवेत तत्पर होती. परंतु तिचे पूर्वकर्म असे होते की तिचे पुत्र जन्मताच मरण पावत असत. तिने अनेक व्रतवैकल्ये केली. त्यामुळे पुढे दैवयोगाने एक पुत्र झाला. परंतु तो मंदबुद्धीचा होता. सर्व उपाय करून झाले, पण काही सुधारणा झाली नाही. पुढे पित्याने त्यांची मुंजे केली. त्याला विद्याभ्यास शिकवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला काहीच आकलन होत नव्हते. ब्राह्मणाला त्याची खूप चिंता वाटू लागली आणि हळूहळू त्याच्या मनामध्ये मुलाबद्दल द्वेष निर्माण होऊ लागला. त्यामुळे अंबिकाला खूपच वाईट वाटे. तिने आपल्या पतीची समजूत घातली, त्यांना समजावले व मनाला आवर घालण्यास सांगितले. परमेश्वरी इच्छेपुढे कोणाचे काही चालत नाही, पण आपण आपल्या परीने प्रयत्न करायचा. पुढे त्या ब्राह्मणाचे देहावसन झाले. त्यामुळे अंबिका आणखीनच दुःखी झाली. दारिद्र्य व दुःखापोटी भीक मागून पोट भरण्याची वेळ आली. आजूबाजूचे लोक उघडपणे मुलाची निंदा करू लागले. पुढे त्या मुलाला जननिंदा असह्य होऊन तो आपल्या आईला म्हणाला, मी तुझा मुलगा असून तुला पोसू शकत नाही. लोक माझी निंदा करतात, तेव्हा मी अरण्यात निघून जातो. मुलाचे बोलणे ऐकून अंबिकेला खूप वाईट वाटले. ती आपल्या मुलासह आपला देह गंगार्पण करण्यासाठी निघाली. गंगातीरी गेली असता तिला श्रीपाद येती गंगेत स्नान करताना दिसले. तिकडे मुलासह जाऊन त्यांच्या पायी नतमस्तक होऊन त्यांना आपली सर्व परिस्थिती सांगितली आणि आपण गंगेत प्राण अर्पण करीत आहोत असे सांगितले. तसेच आत्महत्या हे पाप आहे, परंतु मला आता सर्व असह्य होत आहे, तरी आपण आम्हाला तारावे अशी तिने श्रीपाद येतेंना विनंती केली. तेव्हा श्रीपाद येतेंनी तिचे सांत्वन केले. त्यांनी तिला शनिवारी प्रदोष असता शिवपूजा करण्यास सांगितले व पूजेचे महात्म्य तिला पटावे म्हणून पुढील कथा सांगितली. राजा चंद्रसेन व त्याचा मित्र मणिभद्र याच्याजवळ शंकराने दिलेला परीसाचा गुण असलेला चिंतामणी होता. राजा महाकालेश्वर मंदिरात शिवार्चना करीत होता. तेथील पूजा पाहून काही गवळ्याच्या मुलांनी दगड मांडून शिवभक्तीने शिवपूजा आरंभली. सायंकाळ झाली तशी सर्व मुले घरी निघून गेली, परंतु एक मुलगा तसाच डोळे मिटून शिव आराधना करीत बसला. रात्र होताच त्या मुलाची माता तेथे आली व सर्व पूजा उधळून देऊन मुलाला मारत घरी घेऊन गेली. मुलगा रडू लागला व त्यातच दुःख वेगाने बेशुद्ध पडला. त्याच्या भक्तीने शिवशंकर प्रसन्न झाले. त्यांनी मुलाला दर्शन दिले व एक रत्नजडित देवालय तेथे निर्माण केले. त्याला वरदान दिले व त्याच्या सांगण्यावरून त्याच्या आईला क्षमा केली आणि तिच्या वंशात नारायणाचा अवतार होईल असा वर दिला, कारण तिला प्रदोष समयी पूजा दृष्टीस पडली होती. श्रीपाद येतेने ब्राह्मण स्त्रीला शनी प्रदोष समयी शंकराची पूजा केल्यास तुझ्या कुळात माझ्यासारखा पुत्र होईल असा आशीर्वाद दिला. त्यांनी तिच्या मुलाच्या मस्तकावर हात ठेवून त्याला मान्याने केले. अंबिका श्रीपाद येतेंना म्हणाली, माझ्या पूर्वजन्मीच्या पुण्याईमुळे मला आपले दर्शन झाले. आपण सांगितल्याप्रमाणे मी आपले प्रदोष समयी पूजा करेन असा निश्चयच केला आहे. त्याचप्रमाणे तिने केले व तिची पूजा सफल झाली आणि तिचा पुत्र महाज्ञानी वेदशास्त्र संपन्न झाला. सर्वांना तो श्रेष्ठ व पूज्य वाटू लागला. अशा प्रकारे त्या आई मुलावरती गुरुकृपा झाली. श्री गुरुदेव दत्त. श्रींची कृपा झाली, श्री गुरुदेवांची कृपा झाली तर कोणतेही संकट राहत नाही. सगळे संकट दूर होतात, आपला मार्ग आपल्याला सापडतो आणि जीवन सुखर होतं. हेच या अध्यायातून सांगितलेलं आहे. हा अध्याय इथेच समाप्त झाला आहे. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.